नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा आहे, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. आज राकेशचं तोंड पाहण्यासारखं झालेलं आहे आणि नक्की त्याने जो राडा केलेला असतो, त्याने जे इकडे ईश्वरीला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला असतो, तो कशा पद्धतीने केलेला आहे ते आपण पाहणार आहोत. कारण फायनली ईश्वरीच्या पायाशी तो आलेला आहे. ईश्वरीचे पाय त्याने धुतलेले आहेत. अर्णवने दिलेला शब्द खरा केलेला आहे आणि त्यासोबतच इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघंही जाम खुश आहेत. तर इकडे अर्णवने एक मस्त आयडिया केलेली असते, ती म्हणजे आता आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडलेला होता की राकेशला खरं तर आनंद होईल, तेवढाच ईश्वरीच्या पायाला हात लावायला मिळतोय. पण नाही, अर्णवने खूप छान अशी आयडिया केलेली आहे. कारण पाद्यपूजन करताना पायाला कसलाही स्पर्श करायचा नाही आणि त्याचबरोबर ते पाय जे आहेत ते खोबऱ्याच्या वाटीच्या मदतीने साफ करायचे आहेत, धुवायचे आहेत, अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि त्याचमुळं इकडे राकेशची वाट लागलेली आहे. हे सगळं पाहण्यासारखं आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी एक जबरदस्त अशी गोष्ट पाहायला मिळणार आहे. तर इकडे अंजली म्हणत असते की गुरुजी सांगा मग तुम्ही कोणी करायची ही पूजा, कारण आता घरात तर 4 जण आहेत. मामाही तेच बोलतात. तेव्हा गुरुजी म्हणतात की हे बघा, ही पूजा करण्याचा मान आता कसं आहे माहितीये का, तुम्ही 4 जण आहात, तर मला काय वाटतं माहितीये का, चिठ्ठ्या टाकून ठरवूया. आणि ही पूजा करणं खूप गरजेचं आहे, कारण घरच्या गृहलक्ष्मीची पूजा आहे आणि ती व्यवस्थित झाली पाहिजे, नाहीतर लक्ष्मीचा कोप होईल. आता मात्र कळायचं बंद झालेलं असतं. अर्णव मात्र इकडे ईश्वरीकडे पाहत असतो. राकेशच्या ज्या शिट्ट्या वाजलेल्या असतात त्या मात्र पाहण्यासारख्या असतात. अर्णव ईश्वरीकडे पाहत असतो आणि राकेशकडेही पाहत असतो. राकेशला वाटतं की ठीक आहे, आता चिठ्ठ्या तर टाकायच्या आहेत, माझ्याकडे कशाला काय होईल असं वाटत असतं. आणि मग अर्णव पाहतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की काय झालेलं आहे. मग इकडे गुरुजी सांगतात की चला चिठ्ठ्या टाकूया आणि आपण ठरवूया काय करायचंय ते. म्हणत चिठ्ठ्या टाकायला घेतल्या जातात. तेव्हा अंजली म्हणते की चला चला, कोणाला हा मान मिळतोय ना, खरंच पाहणं गरजेचं आहे. कोणाला मिळेल हा मान असं अंजली म्हणत असते. तिला खूप उत्सुकता असते, काय झालं असेल, नक्की काय होणार आहे. कारण तिला असं वाटत असतं की हा जो मान आहे तो खरंच खूपच मोठा मान आहे आणि हा नक्की कोणाला मिळणार. गुरुजींनी चिठ्ठ्या बनवायला घेतलेल्या असतात, सगळेजण पाहत असतात. गुरुजींनी यादी सांगितलेली असते, त्या पद्धतीने सगळं साहित्य आणलेलं असतं आणि पूजेची जोरदार तयारी आता सुरू झालेली असते. आणि मग गुरुजी चिठ्ठ्या टाकतात. मग 4 चिठ्ठ्या तयार केल्या जातात, त्या चिठ्ठ्या टाकल्या जातात. मग आता ही चिठ्ठी कोणी उचलायची हा प्रश्न उभा राहिलेला असतो. तेव्हा तिथे राकेश असतो. त्याला वाटतच नाहीये की आता चिठ्ठ्या टाकल्या जात आहेत. त्याला थोडाफार अंदाज आलेला असतो, पण नेमकं चिठ्ठी उचलली जाते आणि त्या चिठ्ठीमध्ये नाव निघतं, ते म्हणजे आता राकेशचं. कारण गुरुजी म्हणतात की कोण उचलणार चिठ्ठी. अर्णव म्हणतो घरची गृहलक्ष्मी आहे ना, तीच उचलेल, तिलाच सांगूया आपण चिठ्ठी उचलायला. असं जेव्हा अर्णवने सांगितलेलं असतं तेव्हा मात्र ईश्वरी येते, चिठ्ठी उघडते आणि गुरुजींना सांगते की राजेश जीजू. हे सांगता क्षणी राजेशच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याला कळतं की हे सगळं कारस्थान कुणी केलेलं आहे, म्हणजे हा सगळा डाव कुणी आखलेला आहे. हे सगळं अर्णवने केलेलं आहे आणि जाणून बुजून केलेलं आहे, मला अडकवण्यासाठी केलेलं आहे, हे त्याला कळलेलं असतं. तेव्हा मात्र राजेश तिथे सांगू लागतो, मला काय वाटतंय माहितीये का, हा मान दुसरं कोणी घेतला तर माझी काहीच हरकत नाहीये. तेव्हा अंजली तिथे उभी असते. अंजली म्हणते की असं कसं हो. ईश्वरीला तर इतका आनंद झालेला असतो. ईश्वरीला जवळजवळ थोडंफार तरी कळलेलं असतं की याच्या मागे अर्णव सरच आहेत. राजेश मात्र पाहत असतो. राजेश म्हणतो दुसरं कोणीही घेईल हा मान, माझी काहीच हरकत नाहीये. पण इकडे अंजली, त्याचबरोबर गुरुजी सगळेजण तिथे असतात. राजेशला म्हणू लागतात की अहो, खूप मोलाचा मान आहे, लाख मोलाचा आहे हे सगळं, तुम्ही असं कसं. आणि पुण्यपदरी पडलंच पाहिजे ना, आणि पुण्य मिळवायचं असेल तर काहीतरी करावं लागतंच. कसं आहे माहितीये का, की काही आपल्या हातून चुका घडलेल्या असतात आणि त्या चुका जर दुरुस्त करायच्या असतील, का आपल्याकडून चुका घडत असतात, ते जर आपल्याला पुण्य कमवायचं असेल तर हे सगळं आपल्याला करावं लागतं, असं सांगितलं जातं. ईश्वरी तिथं उभी असते. ईश्वरी राजेशकडे पाहते आणि म्हणते की राजेश जीजूंचं नाव आहे. मग वल्लरी म्हणते की जावई बापूंना काय गरज आहे पुण्य कमवायची, त्यांच्याकडे तर भरपूर पुण्य आहे, असं ती बोलते. तेव्हा मामा म्हणतो की बरोबर आहे ग, पाप पुण्याची यादी वाचायची झाली तर खूप वेळ लागेल. मला पटतंय तुझं, जावई बापूंना या सगळ्या गोष्टींची गरज नाहीये, पण आता तर त्यांना हे पुण्याचं काम करावंच लागणार आहे ना, त्यामुळं त्यांना हे करावं लागेल आणि ते करतीलही, काळजी नको करूस, असं इकडे सांगितलं जातं. तेव्हा मात्र आता
राकेश पूर्णपणे अडकलेला असतो, तो काहीच करू शकत नाहीये, तो तोंडावर पडलेला असतो अक्षरशः, कारण त्याच्या हातात आता काहीच राहिलेलं नसतं. अंजली म्हणत असते की अहो असं काय करताय, एवढं मोठं मला सांगा काम, म्हणजे एवढं पुण्याचं काम तुम्हाला करायला मिळतंय आणि तुम्ही नाही काय म्हणताय. नाही नाही, तुम्ही नाही म्हणू नका, करा बरं ही पूजा. तेव्हा अर्णव म्हणतो, राजेश जिजू असं काय करताय तुम्ही, ही पूजा तर करावीच लागणार आहे, असं नका बरं करू तुम्ही, असं राजेशला तो सांगतो. तेव्हा मात्र राजेश म्हणतो की हो ठीक आहे. आता राजेशला काहीच माहीत नसतं पुढचे नियम काय आहेत. तेव्हा अर्णव म्हणतो की गुरुजी, ही पूजा कशी करायची आहे ना, ती जरा राजेश जिजूंना तुम्ही समजून सांगितलं ना तर त्यांना कळेल ना नक्की काय करायचंय पूजेमध्ये. तेव्हा गुरुजी म्हणतात की हो नक्की सांगतो. आकाशला अर्णवने सांगितलेलं असतं तू सगळं साहित्य आण, तयारी करून ठेव. मग आकाशला आणायला गेलेला असतो. गुरुजी सांगत असतात की हे बघा, हे पाद्यपूजन करताना पायांना अजिबात स्पर्श होता कामा नये आणि त्याचबरोबर तिथे खोबऱ्याची वाटी दिली जाईल, त्या खोबऱ्याच्या वाटीने हे पाद्यपूजन करायचं आहे. यामुळं त्या गृहलक्ष्मीच्या पायांना स्पर्श करायचा नाही. पहिलं पूजा करायची म्हणजेच ते पाय धुवायचे, त्यानंतर हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची आणि त्यानंतर पुढची गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजेच की नंतर नमस्कार करायचा. अर्णव मात्र जाम खुश झालेला असतो, त्याला इतका आनंद झालेला असतो ना हे सगळं पाहून. तो म्हणत असतो की खरंच जबरदस्त असं आहे. अंजली म्हणत असते की अहो असं काय करताय, ही पूजा तर करावी लागणारच आहे, असं नका करू, ही पूजा तुम्ही मनोभावे करा, आपल्याला तेवढंच पुण्य मिळेल, असं इकडे वाटत असतं अंजलीला. राकेश म्हणत असतो काय, हे असं करावं लागणार आहे. तेव्हा गुरुजी म्हणतात की हो, याच्यामध्ये कोणतीही चूक होता कामा नये, ही पूजा व्यवस्थित अशी झाली पाहिजे, यात जर काही चूक झाली तर अवघड होईल, असं गुरुजी आवर्जून सांगतात. आता मात्र इकडे राकेशची वाट लागलेली असते आणि राकेशला ही पूजा करायची असते. ईश्वरीला सांगितलं जातं तिथं सोप्यावरती बस. ईश्वरी सोप्यावरती बसते आणि आता गुरुजी पूजा करण्यासाठी सांगत आहेत. सगळं साहित्य आलेलं असतं. अजूनही राकेशला वाटतं की चला अजूनही आपण ह्यातून मार्ग काढता येतोय का बघूया, जर ह्या सगळ्यातून मार्ग निघला तर खूप बरं होईल, असं राकेशला वाटत असतं. म्हणून तो म्हणत असतो की माझी काही हरकत नाहीये, दुसरं कोण पूजा करणार असेल तर करू शकता, असं तो बोलत आहे. तेव्हा मात्र इकडे अंजलीने स्पष्ट सांगितलेलं आहे की हे बघा, काहीही झालं तरीही ही पूजा ही तुम्हालाच करावी लागणार आहे, दुसरं कोणीही ही पूजा करणार नाहीये, कारण आपल्याला ते पुण्य हवं आहे. खरं तर बिचारी अंजली, तिच्या मनात काहीच पाप नाहीये, ती मनापासून ही पूजा करायला स्वतः तयार झालेली होती, तिच्या मनात कसलंही पाप नाहीये. पण हा राकेश मात्र किती पापी आहे ते चांगलंच आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर गुरुजींनी सांगितल्या पद्धतीने गुरुजी म्हणतात चला आता चांगल्या कामाला वेळ घालवायचा नाहीये. अर्णवच्या मनात सुरू असतं आणि ईश्वरी मात्र तोऱ्यात बसलेली असते, असा ॲटिट्यूड दाखवत असते राकेशला, कारण सकाळी तिचा हात त्याने पकडलेला होता आणि हा ॲटिट्यूड जो दाखवलेला असतो तो मात्र जबरदस्त असा असतो. सगळं साहित्य आणून ठेवलेलं असतं आणि राकेशला सांगितलं जातं चला करा, सुरुवात करा. राकेशला खूप राग आलेला असतो, त्याला वाईट वाटत असतं, त्याला कळत नसतं हे सगळं काय आहे. ईश्वरीने तर परातीमध्ये पाय ठेवलेले आहेत आणि राकेशच्या तोंडाकडे ती पाहत आहे. राकेश कधी एकदा आपल्या पायावर पाणी घालतोय आणि पाय धुतोय असं तिला झालेलं असतं. ती राकेशकडे पाहत असते आणि म्हणत असते की चला करा, सुरुवात करा. इकडे सगळेजण सांगत असतात. राकेशला खूप राग आलेला असतो, त्याला ही गोष्टच पटत नसते. तो म्हणत असतो की हिचे पाय मी धुवायचे आहेत, नाही हे शक्यच नाहीये, हे मी करूच शकत नाही असं त्याला वाटत असतं. पण नाही, आता सगळ्यांच्या समोर राकेशला काहीच पर्याय नसतो, त्याला मात्र पाय धुवावेच लागत असतात आणि तो ईश्वरीचे पाय धुण्यासाठी तिथं आता सज्ज झालेला आहे. रडत असतो, अक्षरशः त्याच्या डोळ्यातनं पाणी येत असतं, तोंड पूर्ण पडलेलं असतं, कारण अंजली त्याच्या मागे उभी असते. ईश्वरी आणि अर्णवला हे स्पष्टपणे दिसत असतं, कारण राकेशच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहताच ईश्वरीला कळलेलं असतं की आता पुढे काय होणार आहे. आणि त्याचबरोबर पाणी ओतलं जातं, त्यानंतर हातात खोबऱ्याची वाटी, म्हणजे कसला स्पर्श ईश्वरीला करायचाच नाही हे मात्र अर्णवने खूप भारी केलेलं असतं आणि दाखवून दिलेलं असतं की माझी बायको आहे, माझ्या बायकोपासून लांब राहायचं. आणि फायनली ईश्वरीला त्याने जे सांगितलेलं होतं की आज पाडव्याचं तुला गिफ्ट मी देणार आहे, ते म्हणजे पाडवा संपेपर्यंत हा राकेश तुझ्या पायाशी आलेला असेल असं सांगितलेलं होतं आणि फायनली अर्णवने ती गोष्ट पूर्ण केलेली असते. राकेश आता पाय धुण्यासाठी असतो आणि ईश्वरीला त्या ईश्वरीचे पाय धुत असतो, त्याचबरोबर ईश्वरीकडे तो पाहत असतो आणि सगळेजण तिथे असतात. अंजलीला खूप आनंद झालेला असतो,
मग आता हळदी कुंकू वाहिलं जातं, त्यानंतर पायावरती फुलं वाहिली जातात. आणि त्याचबरोबर इकडे राकेश जेव्हा हे सगळं करत असतो तेव्हा त्याला असं वाटत असतं की चला काहीतरी आपल्याला याच्यामध्ये फायदा होईल, पण नाही. ईश्वरी त्याच्याकडे पाहत असते आणि आता राकेश म्हणतो झालंय, मी येऊ का? तेव्हा सगळेजण म्हणतात की नाही, अजून नमस्कार करायचा राहिलाय ना, मी एवढ्यातच कुठे येऊ का? कारण अर्णवने जे ठरवलेलं असतं ते सगळं अर्णव अगदी जबरदस्त पद्धतीने करत असतो. तो राकेशला गुरुजी म्हणतात की अहो नमस्कार नाही केलेले तुम्ही, अजून नमस्कार करा. अंजली म्हणते की हो. आता राकेश रागाने पाहू लागतो, त्याला राग आलेला असतो, त्याला ही गोष्ट पटत नसते. आपण ह्या ईश्वरीला नमस्कार करायचंय, ज्या ईश्वरीने माझी झालेली नाहीये तिला नमस्कार करायचंय असं त्याला वाटत असतं. आणि मग रडत रडत शेवटी तिथे ईश्वरीचे पाय जिथे चौरंगावरती परातीत असतात त्याच्यावरती राकेश डोकं टेकवतो. म्हणजे अक्षरशः त्याच्या ईश्वरीच्या पायावरती डोकं ठेवून त्याला नमस्कार करावा लागत असतो. आणि त्यानंतर सर्वांच्या समोर तो हात जोडून असतो. मामा त्याचबरोबर अर्णव सगळेजण पाहत असतात. ईश्वरीला मात्र खूप आनंद झालेला असतो. ईश्वरी खूप खुश झालेली असते, तिला खूप भारी वाटत असतं. फायनली आपल्या मनाप्रमाणे काहीतरी घडलंय. आणि ईश्वरी मात्र राकेशकडे पाहत असते. चांगली गोष्ट जमेची बाजू ही असते की ईश्वरीला या राकेशमुळे जो त्रास झालेला होता त्या सगळ्या त्रासाचा बदला घेतलेला असतो आणि हे सगळं घडलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की राकेशने हात जोडलेले असतात. राकेशने ईश्वरीच्या समोर हात जोडलेले आहेत आणि अर्णव मात्र जाम खुश झालेला असतो. अर्णवला खूप भारी वाटत असतं. अर्णव म्हणत असतो की फायनली मी सिंदूरला दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे. राकेश म्हणतो की मला जावं लागेल, मी जातो असं म्हणत राकेश तिथून चाललेला असतो. पूजा झालेली असते, सगळेजण निघत असतात. अंजली त्याचबरोबर सगळेजण चाललेले असतात. मामा म्हणतात की हो, खूप छान पद्धतीने झाली हा पूजा, अजिबात काळजी करायची गरज नाही असं मामा सांगत असतात. तेव्हा मात्र वल्लरी वगैरे सगळेजण तिथं पाहत असतात. त्यांना धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे, कारण अशा पद्धतीने गोष्टी घडतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि तेव्हा मात्र इकडे राकेश सगळेजण पाहत असतात. आणि त्याच वेळी इकडे अर्णव मात्र राकेशला तिथे म्हणतो की एवढी घाई काय आहे, कसं आहे पाडवा संपायच्या आत हे सगळं होणार होतं, मी सांगितलं होतं ना, मग काय वाटतंय आता असं म्हणत तो अर्णव पुन्हा त्याला चांगलाच रागाला घालवत असतो. आणि ईश्वरी मात्र पाहत असते. ईश्वरीला माहिती असतं की हे सगळं अर्णवने केलेलं आहे, म्हणून ईश्वरी त्या दोघांकडेही पाहत असते. आणि मग अर्णव त्याला म्हणतो की पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा जिजू, कसं वाटलं, मी माझ्या बायकोला दिलेला शब्द पूर्ण केला, पाडव्याचं गिफ्ट तिला द्यायचं होतं ना, मग ते गिफ्ट मी तिला दिलेलं आहे असं तो अर्णव त्याला सांगतो. तेव्हा राकेश मात्र पाहतच राहतो. ईश्वरीला मात्र खूप भारी वाटत असतं. ईश्वरी म्हणते पाडव्याच्या शुभेच्छा राजेश जिजू असं त्याला सांगते. तरी पण त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, लाल बुंद डोळे झालेले असतात, कारण इतका मोठा अपमान राकेशचा कधीच झालेला नव्हता. इतका अपमान आज झालेला असतो. सगळ्यांच्या समोर त्याने ईश्वरीचे पाय धुतलेले असतात, ईश्वरीचं पाद्यपूजन केलंय असं सगळ्यांना सांगितलं जातं. पण खरं तर या तिघांनाच माहिती असतं की हे सगळं कशासाठी केलं गेलेलं आहे, कशामुळं केलं गेलेलं आहे हे मात्र चांगलंच माहिती असतं. ईश्वरी अर्णवकडे पाहते आणि म्हणते की आज खऱ्या अर्थाने या गोष्टी घडलेल्या आहेत, खरंच मला खूप बरं वाटलेलं आहे. आणि फायनली ही गोष्ट जी घडलेली आहे ती खूप चांगल्या पद्धतीने घडलेली आहे असं त्या दोघांचंही बोलणं सुरू आहे. त्याचवेळी इकडे मामा गुरुजींना घेऊन बाहेर आलेले असतात, त्यांना पैशाचं पाकिट देत असतात. आणि राजेश गाडीच्या मागे उभा राहून पाहत असतो. मामांना ते गुरुजी म्हणत असतात की असंच पुन्हा एक पात्री प्रयोग असेल तर मला सांगा, मी येईल नक्की. आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात. त्याच वेळी इकडे गुरुजी ते बोलत असतात, कशी वाटली माझी ॲक्टिंग, जमलं ना व्यवस्थित? तेव्हा मामा म्हणतात एक नंबर, जेव्हा नंतर गरज वाटेल ना तेव्हा मी सांगेल तुला सगळं, तुम्हाला काम. इकडे राकेशला खूप राग आलेला असतो आणि राकेशने मात्र दगड उचललेला असतो मामाला मारायला. आणि त्याच वेळी अर्णव तिथे पोहोचतो. अर्णव त्याला पाहतो म्हणून तो मागे फिरतो आणि म्हणू लागतो की बाद झालं. आणि मग अर्णव इकडे मामाला म्हणतो की काय झालं, दिलं ना, त्यांचं पेमेंट केलंय ना, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेत ना? तेव्हा मात्र सांगितलं जातं की हो, सगळ्या पेमेंट केलेलं आहे. तेव्हा अर्णव आणि मामा म्हणतात की ईश्वरी खुश आहे ना? तेव्हा अर्णव म्हणतो हो असेल.
राकेश हे सगळं ऐकत असतो आणि या दोघांचं बोलणं चालू आहे मामा आणि अर्णव. मामा म्हणतात की आता तो खूप पिसाळलेला असेल, आपल्याला विचार करावा लागणार आहे, तो कोणत्याही थराला जाऊ शकतो, एवढं लक्षात ठेव, असं मामा सांगत आहेत. तेव्हा आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे असं आवर्जून मामांनी सांगितलेलं असतं. तेव्हा अर्णव म्हणत असतो की हो, काळजी करू नको मामा, आपण अलर्ट राहूया. मामा म्हणतात की बघ कसं आहे, भारी झालं ना, तो ईश्वरीला शब्द दिलेला होता आणि फायनली तो शब्द खरा ठरलेला आहे, असं मामाने सांगितल्यानंतर अर्णव मात्र पाहतच राहतो. मामा आणि अर्णव या दोघांनी केलेला प्लॅन आज सक्सेस झालेला असतो. राकेशला मात्र खूप राग आलेला असतो. राकेशला ही गोष्टच पटलेली नसते. म्हणजे या दोघांनी मला उल्लू बनवलेला आहे, माझ्या विरोधात प्लॅन केलेला आहे, आता मी सोडत नसतो, आता मी कोण आहे हे दाखवतो, असं तो म्हणू लागतो. तेव्हा मात्र इकडे ईश्वरी आणि अर्णव, ईश्वरी रूममध्ये आलेली असते, अर्णव रूममध्ये येतो आणि ईश्वरी खुश असते. ईश्वरी म्हणत असते की खरंच आज खूप भारी वाटलेलं आहे, आज जी गोष्ट घडलेली आहे ना ती खरंच खूप मोठी गोष्ट घडलेली आहे, असं तो बोलत आहे. तेव्हा मात्र इकडे अर्णवने जो दिलेला शब्द होता तो पूर्ण केलेला आहे, या गोष्टीची जाणीव आता ईश्वरीला झालेली आहे. ईश्वरी म्हणत असते की हो, जे ठरलेलं होतं त्याच पद्धतीने सगळं झालेलं आहे. ती खुश असते, अर्णव सरांनी दिलेला शब्द पूर्ण केला आणि अर्णव सरांनी जे आज केलेलं आहे ना ते खरंच खूप मोठं आहे, असं ईश्वरीला वाटतं. तेवढ्यात अर्णव तिथे येतो आणि म्हणतो खुश ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, आज मी खूप खुश आहे. ईश्वरी अर्णवला म्हणू लागते की आता ना माझ्या मनात खूप वेगळं काहीतरी चालू आहे, माझ्या मनात ना वेगळ्या गोष्टी सुरू आहेत. तेव्हा मात्र अर्णव तिला म्हणतो की म्हणजे नाही, तुमच्याबद्दल माझ्या मनात. तेव्हा अर्णव म्हणतो काय. ईश्वरी म्हणते की मला ना तुमचा अभिमान वाटू लागलेला आहे, असं ईश्वरी सांगते. तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवला बोलते. तेव्हा अर्णवला वाटत असतं की ईश्वरी म्हणेल की काहीतरी वेगळं बोलेल, पण ते ईश्वरी सांगत आहे की मला अभिमान वाटत आहे. आणि अर्णव ईश्वरीकडे पाहत राहतो. आज खूप दिवसानंतर ही गोष्ट घडलेली असते आणि ईश्वरीला अर्णवचा अभिमान वाटत असतो आणि दोघंही एकमेकांशी बोलत असतात, एकमेकांकडे पाहत असतात. आज खऱ्या अर्थाने ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही खूप खुश झालेले असतात. राकेशला त्यांनी अद्दल तर घडवलेली असते, पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट असते ती म्हणजे राकेश पुन्हा पलटवार करणार याची गॅरंटी यांना सगळ्यांना आहे. राकेश हा शांत बसणारा नाही, तो कोणत्याही थराला जाऊ शकतो, या गोष्टीची जाणीव या दोघांनाही आहे. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की खरंच. ईश्वरी म्हणते की तुम्ही मला दिलेला शब्द पूर्ण केला, खरंच खूप बरं वाटलं, त्या राकेशचा चांगलाच माज उतरवलेला आहे, असं ईश्वरी सांगते. तेव्हा मात्र अर्णव म्हणतो पण आपल्याला शांत राहून चालणार नाही, त्याच्यावर लक्ष ठेवायला लागणार आहे, तो काहीही करू शकतो. मग इकडे ईश्वरी पण अर्णवला तेच बोलत असते. दोघंही एकमेकांशी बोलत आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव आणि ईश्वरी जेव्हा बोलत असतात तेव्हाच मामा तिथे येतो. मामा अर्णवला म्हणतो की अर्णव. तेव्हा अर्णव म्हणतो काय झालं मामा. तेव्हा मामाचं म्हणणं असं असतं की राकेश. अर्णव पण विचारतो की सकाळपासून तो दिसला नाहीये, कुठे गेलाय. तेव्हा मामा म्हणतो नाही माहिती रे, मलाही माहित नाहीये तो कुठे गेलाय, काय झालंय. आणि तेव्हा अर्णव म्हणतो की आपल्याला त्याच्यावर लक्ष ठेवावं लागणार आहे, तो नक्कीच पुढे काहीतरी वेगळं कांड करू शकतो. इकडे ईश्वरी रूममध्ये आलेली असते आणि रूममध्ये तिच्याकडून एक मोठी गोष्ट घडते. ईश्वरी हातामध्ये कुंकवाचा करंडा असतो आणि ईश्वरीकडून कुंकाचा करंडा खाली पडतो. तेवढ्यात अर्णव तिथे येतो आणि पाहतो तर इकडे ईश्वरीला धक्का बसलेला असतो. अर्णव म्हणतो काय झालं. इकडे राकेश म्हणत असतो की सोडत नसतो, आता मी बदला घेणार आहे, बदला असा घेणार आहे की कळणारही नाही. अर्णव म्हणत असतो की आता बघा कशी वाट लावतो, असं इकडे राकेशच्या डोक्यात सुरू असतं. आता राकेश म्हणतो की अर्णवला जीव गमवावाच लागणार आहे, त्याने माझ्या बाबतीत हे सगळं केलेलं आहे. इकडे कुंकवाचा करंडा सांडल्यामुळं ईश्वरी डिस्टर्ब झालेली असते, पण नेमकं त्याच वेळेस एक गोष्ट घडते आणि ईश्वरी मात्र अर्णव मात्र ईश्वरीला म्हणत असतो की काळजी करू नकोस, काही होणार नाहीये मी सिंदूर, अगं एवढं टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही, असं त्याचं म्हणणं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.